नमस्कार. आपण पाहत आहोत जागतिक महिला दिन विशेष तिची यशोगाथा आणि आज आपल्यासोबत आहेत प्रोफेसर आरती पोयटे, सहाय्यक प्राध्यापक ऍग्रीकल्चर कॉलेज बारामती या कृषी अर्थशास्त्र या विषयात निष्णात प्राध्यापक आहेत आणि आपण जाणून घेऊया त्याविषयी थोडी माहिती. आपण आज थोडक्यात जी माहिती मी आज देणार आहे ती आपला जो आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे त्याबाबत महिलांसाठी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. महिला आज शेती व्यवसायात खूप चांगल्या पद्धतीने उतरलेल्या आहेत, काम करत आहेत आणि अशा महिलांसाठी थोडंसे शेतीमध्ये काय संधी आहेत किंवा त्यांना शेतीचं अर्थशास्त्र आणि त्यांचं सक्षमीकरण करण्याबाबत आपण आज ह्या मध्ये चर्चा करणार आहोत. मॅडम, महिला शेतकऱ्यांचे कृषीमधील योगदान किती महत्वाचे आहे याबद्दल आपण आपल्या दर्शकांना थोडी माहिती. खूप चांगला हा प्रश्न आहे की महिला शेतकरी ज्या आहेत त्यांचं शेतीमध्ये काय योगदान आहे त्यांचं. आज भारतात शेती व्यवसायामध्ये महिलांचे योगदान खूप मोठे आहे. बऱ्याचशा महिला आज जर आपण खेडेगावात बघितलं तर पेरणी असेल, रोपं असतील, रोपं तयार करणं असेल, रोपांची लागवड असेल, तण काढणं असेल किंवा कापणी असेल, हे खूप महत्वाचे जे काही शेती व्यवसायातली कामं आहेत ती आज महिला करत आहेत. त्याच्यानंतरची सुद्धा कामं आज महिला करतायत. धान्य साठवणूक असेल, त्याचप्रमाणे आज जनावरांची देखभाल, त्यांचं दूध वगैरे काढणं, ते विकणं, हे सुद्धा आज महिला करत आहेत. तर त्यामुळे सक्रिय सहभाग आज महिलांचा शेतीच्या कामामध्ये दिसत आहे. अनेक वेळा शेतीचे नियोजन आहे, घर खर्चाचे व्यवस्थापन आहे, अन्नधान्यांची साठवणूक घरातली असेल, त्या कामामध्ये सुद्धा आज महिला योगदान देत आहेत. त्यामुळे महिला शेतकरी या केवळ आता मला असं वाटतंय की मदतनीच नसून त्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा कणा आहे. त्यामुळे त्यांचे योगदान हे उल्लेखनीय आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की महिला शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी तसेच घर खर्चाला मदत होईल अशा पद्धतीने कोणत्या छोट्या बदलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आज महिला शेतकरी ज्या काही कामं करत आहेत, शेतीमधली असो किंवा घरातली असोत, पण मला असं वाटतं की छोट्या छोट्या कामातनं खर्च कसा कमी करायचा आणि उत्पादनात वाढ कशी करायची या गोष्टीवर नक्कीच महिलांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यामध्ये मी एक उदाहरण देते की घरच्या घरी महिलांनी आज शेणखत कसं बनवायचं, सेंद्रिय खत कसं बनवायचं, बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर बऱ्यापैकी आज चर्चासत्र होतात, ट्रेनिंग आयोजित केली जातात. त्यात सहभाग घेऊन हे खर्च त्यांना कमी करता येतील. तसेच पीक फेरपालट केल्यास जमिनीचे पोषण तत्व पण आपण जास्तीत जास्त टिकून ठेवू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून महिलांनी जर माहिती घेतली तर निश्चितच मला असं वाटतं की हा बदल जर महिलांनी केला तर त्या शेतीमध्ये अजूनही खर्चामध्ये कमीत कमी खर्च करण्यामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो. तसंच पाण्याचं योग्य व्यवस्थापन सुद्धा त्यांनी केलं पाहिजे. त्याच्यासाठी आता ठिबक सिंचन पद्धती आहेत, याच्या बाबतीत पण त्यांनी जर नियोजन केलं, माहिती घेतली तर निश्चितच खर्च कमी करण्यामध्ये त्यांना मदत मिळू शकते. तसंच मला असं वाटतं की घरच्या परिसरामध्ये काही महिलांनी आता सध्या किचन गार्डन किंवा पोषण बाग ही एक संकल्पना खूप सुंदररित्या साकारलेली आहे. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबांना ताज्या भाज्या त्या बागेतून मिळू शकतात आणि बाजारातून भाज्या आणण्याचा तो खर्च जो आहे तो पण त्यांचा कमी होऊ शकतो. तर अशा पद्धतीने ह्या पण संकल्पनेतून तुम्ही थोडंसं एक छोटासा व्यवसाय उभा करू शकता. तसंच दुग्ध व्यवसाय आहे, कुक्कुटपालन आहे आणि शेळीपालन आहे. अशा पण काही पूरक व्यवसायांचा समावेश करून थोडंसं पूरक व्यवसायांचा तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊन खर्च कमी करण्यामध्ये आणि उत्पन्न वाढीसाठी जास्तीत जास्त तुम्हाला ते फायदेशीर ठरू शकतं. नक्कीच मॅडम, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून घर खर्च तसेच ऍडिशनल नफा शेतकरी महिला कमवू शकतात. तर मॅडम, थोडंसं यामध्येच पुढे जाऊन घर बसल्या करता येण्यासारखे किंवा शेतीसोबतच करता येण्यासारखे पूरक व्यवसाय जे महिला करू शकतील अशा पद्धतीच्या व्यवसायांबद्दल किंवा पूरक गोष्टींबद्दल आपण माहिती द्या. महिलांना शेतीसोबत अनेक छोटे छोटे पूरक व्यवसाय आता उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे दुग्ध व्यवसाय आहे, कुक्कुटपालन आहे,
शेळी पालन आहे, मधमाशी पालन आहे आणि आता सध्या बऱ्याच महिला त्याच्यामध्ये काम करतायत, तो म्हणजे मशरूम उत्पादन. हा सुद्धा व्यवसाय आणि त्याच्यामध्ये थोडी गुंतवणूक करून तुम्ही जास्तीत जास्त नफा मिळवू शकता. त्याचप्रमाणे महिलांना घरबसल्या आज पापड तयार करणे, लोणची तयार करणे, मसाले, तिखट आणि धान्य प्रक्रिया असे छोटे उद्योग पण त्या सुरू करू शकतात. या उत्पादनांना आज बाजारात चांगली मागणी आहे, त्यामुळे महिलांचा स्वतःचं ते जो खप आहे या उत्पादनांचा तो पण आज त्यांना करू शकतात आणि उत्पन्न मिळू शकतात आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत त्या सुधारणा आणू शकतात. त्यामुळे हे पूरक व्यवसाय नक्कीच महिलांनी करा आणि त्याच्याबद्दल बरेचसे आज ट्रेनिंग महाराष्ट्र शासनाचे सुद्धा आहेत, विद्यापीठामार्फत पण देण्यात येत आहेत. त्याचा महिलांनी अवश्य लाभ घ्यावा. नक्कीच मॅडम, अशा प्रकारचे लघु उद्योग करून किंवा छोटे छोटे व्यवसाय करून महिला नक्कीच शेतीसोबत जास्त नफा जनरेट करू शकतात. आता पुढच्या प्रश्नाकडे वळताना, जर महिलांनी अशा प्रकारचे व्यवसाय केले आणि त्यातून जर त्या मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये उतरत असतील आणि तेथे काही वेळा नवीन मार्केटमध्ये उतरलेल्यांची काही वेळा फसवणूक होऊ शकते, व्यापाऱ्यांकडून कमी पैसे देणे वगैरे अशा प्रकारचे प्रकार घडू शकतात. तर अशा वेळी महिलांनी एकत्र येऊन करण्यासारखे काही उपाय, या गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी काही उपाय करता येतील का? तर त्याबद्दल आपल्या दर्शनात. माल विक्री करताना आज महिलांनी खूप लक्षपूर्वक त्याची विक्री करणं गरजेचं आहे. फसवणूक होऊ नये ह्याची पण त्यांना थोडंसं माहिती मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी मला असं वाटतं की महिला बचत गट स्थापन करून त्यांनी एकत्र येऊन जर माल विकला तर त्यांना निश्चितच खूप फायदा मिळू शकतो. आणि महिला बचत गटाबद्दल मला असं वाटतं सगळ्यांना माहिती आहे की हे बचत गटामध्ये साधारण 15 ते 20 महिला एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्रित त्यांच्या काही मीटिंग्स महिन्याला कंडक्ट केल्या जातात किंवा त्या मीटिंगमध्ये त्यांचे काही एकत्रित पैसे त्यांचे तयार होतात आणि त्या पैशातून त्या एखादा छोटासा व्यवसाय, कर्ज स्वरूपात ते पैसे मिळू शकतात आणि छोटासा व्यवसाय त्या उभा करू शकतात. तर अशा पद्धतीने त्यांचा तुम्ही निश्चितच लाभ घ्या आणि सगळ्या महिला एकत्रित येऊन अशा पद्धतीचे महिला बचत गटाची स्थापना करा. त्यानंतर मला अजून एक असं सांगावंसं वाटतंय की आज FPO हा शब्द मला असं वाटतं सगळ्यांना माहिती असेल. FPO याचा अर्थ आहे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ऑर्गनायझेशन. हे आता सध्या कार्यरत आहेत, ज्याला आपण मराठीतून म्हणतो शेतकरी उत्पादक कंपनी. तर ह्यांचा सुद्धा फायदा करून अशा पद्धतीची कंपनी पण आज महिला स्थापन करू शकतात आणि त्या एकत्रितरित्या येऊन त्यांचा माल जो आहे कृषी माल त्या विकू शकतात, जेणेकरून फसवणूक टळू शकते. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आज FPO मार्फत कमी दरात तुम्हाला सामूहिक दरात तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता. जी काही तुम्हाला बियाणे लागणार आहेत, खते लागणार आहेत शेती व्यवसायासाठी, ते सामूहिकरित्या खरेदी केल्यामुळे तुम्हाला कमीत कमी पैसे लागू शकतात, खर्चात निश्चितच बचत होऊ शकते. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एकत्रीकरण करा आणि जास्तीत जास्त मला असं वाटते फायदा तुम्हाला ह्याचा होईल आणि फसवणूक सुद्धा टाळता येईल. नक्कीच एकत्र आल्यामुळे आणि सहकार्याची शक्ती तर महाराष्ट्र जाणतोच, आणि बचत गट व FPO सारखे संकल्पना ह्या महिला एकत्रीकरण व महिला सक्षमीकरणासाठी फार महत्वाच्या आहेत. महिला सक्षमीकरणाच्या विषयामध्ये कोणत्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत? बरोबर. आता मी एवढ्या सगळ्या गोष्टी महिलांना सांगत आलेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात आता आर्थिक सक्षमीकरणासाठी सगळ्यात महत्वाचं आज आहे की शिक्षण घेणं, प्रशिक्षण घेणं, बाजारपेठेची तुम्हाला अचूक माहिती हवी आणि एकजूट ही फार महत्वाची आहे. तुम्ही एकत्र या, माहितीची देवाणघेवाण करा. मोबाईलच्या माध्यमातून आज सध्या महिलांना हवामानाचा अंदाज, बाजारभाव, शेतीविषयक मार्गदर्शन याविषयी सहज आज माहिती मिळू शकते. त्याच्याबद्दल आज बरेचसे ऍप मोबाईलमध्ये तयार झालेले आहेत, त्याच्या थ्रू त्याच्याबरोबर तुम्ही माहिती घेऊ शकता. तसेच बचत गट FPO मध्ये सहभागी झाल्यास महिलांना व्यवसायाच्या आणि बाजारपेठांच्या अनेक संधी मिळू शकतात. त्यामुळे आज आत्मविश्वास महिलांचा वाढत चाललेला आहे आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षमही बनत चाललेल्या आहेत.
त्यामुळे मला असं वाटतं की ह्या 2 गोष्टींवर जर महिलांनी भर दिला तर निश्चितच त्यांना शेती व्यवसाय आणि शेतीपूरक व्यवसायातून जास्तीत जास्त फायदा होईल. धन्यवाद मॅडम. आपण महिला सक्षमीकरण तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर, कृषी अर्थव्यवस्थेवर फार चांगली माहिती दिलेली आहे आणि नक्कीच आपले जे दर्शक आहेत आणि खास करून यामध्ये महिला शेतकरी जे आहेत ते यातून नक्कीच काहीतरी बोध घेऊन पुढे या गोष्टी अंमलात आणतील अशी मी खात्री बाळगतो. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या दर्शकांना काय संदेश द्याल? आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला सर्व महिलांसाठी एकच संदेश द्यायचा आहे की तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. त्याच्यासाठी तुम्ही चांगलं शिक्षण घ्या, प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्या आणि स्वतः पायावर उभं राहून एक छोटासा का होईना व्यवसाय सुरू करा, जेणेकरून तुम्ही स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम राहाल आणि तुमच्या कुटुंबाची सुद्धा चांगल्या पद्धतीने जबाबदारी घ्याल. धन्यवाद मॅडम, आपण दिल्या माहितीबद्दल. आव्हाना परिवारातर्फे आपले आभार. धन्यवाद.